भूषणजी, पहिला प्रश्न तुमच्यापासून सुरुवात करतो की आर-बी-आयचा जो रेपो दर आहे तो आपल्याकडे जरा याचे कन्सर्न्स आहेत इन्फ्लेशनचे, की कोर इन्फ्लेशन आहे त्यात फूड ऑइल वगळता ते स्टेबल आहे, पण फूडमध्ये आणि ऑइलमध्ये थोडं इन्फ्लेशन दिसलेलं आहे आणि हेडलाईन इन्फ्लेशन पण जर वाढत आहेत, त्या कन्सर्नवर थोडी एक एक्सपेक्टेशन होती की रेपो दर वाढू शकतो आणि काही क्लास असं पण विचार करत होतं की इकॉनॉमिक ग्रोथ सपोर्ट करण्यासाठी रेपो दर तोच ठेवला गेला पाहिजे. याच्यामध्ये आर-बी-आयने रेपो दर तोच ठेवला असेल तर त्यांच्याबाकी त्यांची काय भावना होती, याच्यावर काय सांगणार? चांगला प्रश्न आहे स्वप्नील. रेपो रेट 5.25 ठेवणं म्हणजे न्यूट्रल स्टॅन्स घेणं आर-बी-आयने ह्याच्यामध्ये मेजॉरिटी मार्केटमध्ये हाच प्रवाह होता की या क्वार्टरमध्ये म्हणजे आत्ताच या पॉलिसी झाली त्याच्यामध्ये बऱ्याच इन्व्हेस्टर्स आणि मार्केट पार्टिसिपंटचा हा व्ह्यू होता की न्यूट्रल स्टँडच राहणार आहे. त्याच्या मागचं अपेक्षा अशी होती की आर-बी-आय सुद्धा एक अवलोकन करत आहे की जे कोर इन्फ्लेशनमध्ये फूड एलिमेंट आहे, फूड आणि व्हेजिटेबल्स आणि पल्सेसमध्ये जे इन्फ्लेशन वाढलेलं आहे अक्रॉस म्हणजे त्या ह्याच्यामध्ये, तर आर-बी-आय एक अवलोकन मोडमध्ये आहे की आता हे कोर इन्फ्लेशनमध्ये जे फूड एलिमेंटमध्ये जी एस्केलेशन प्राइसेसमध्ये आलेली आहे त्याचा ओव्हरऑल कोर इन्फ्लेशनमध्ये किती इम्पॅक्ट पडतो. हेडलाईन जे इन्फ्लेशन आहे ते नंबर्स किंवा त्याचे पर्सेंटेज बघायला गेलो त्या कोर इन्फ्लेशनचा त्या हेडलाईन इन्फ्लेशनमध्ये किती परिणाम होतो. त्यामुळे आर-बी-आय एक अवलोकन करत आहे आणि मला आठवतं की 1-1.5 महिन्यापूर्वी आपण या बंदा रुपयावर बोललो पण होतो की जे US आणि इराणचं युद्ध झालं आणि क्रूड ऑइल प्राइसेस ज्या वर गेल्या $100 वर पर बॅरल, त्याच्यामुळे आपल्या इन्फ्लेशनरी कन्सर्न्स येणार, भारतामध्ये फूड आणि त्याच्या प्राइसेस वाढणार हे आपण भाकीत केलं होतं आणि ते तसं पुरेपूर पणाला लागलेलं आहे. पण तेव्हा पण आपण म्हटलं होतं की फर्स्ट क्वार्टरमध्ये आर-बी-आय रेपो रेट वाढवेल असं वाटत नाही आपल्याला आणि त्याचा मेन मुद्दा आहे की त्यांना बघावं लागेल, बॅलन्स करावं लागेल की जो ग्रोथ रेट आपला 7.1-7.2 आपण जेव्हा वर्षाचं भारताचं आपण आर्थिक बजेट गेल्या वर्षी फायनान्स मिनिस्टरने जे केलं तेव्हा तो जो रेट होता तो 6.6-6.7 वर घसरलेला आहे. क्रूड ऑइल प्राइसेसमुळे म्हणा आणि जी टोटल ॲक्टिव्हिटी आहे आपली त्याच्यामुळे आर-बी-आय आता फक्त बॅलन्स करायला बघते की इन्फ्लेशन डेफिनेटली वाढत आहे पण ते कंट्रोलमध्ये आहे, त्यांच्या फोरकास्टच्या रेंजमध्ये आहे. आर-बी-आयनी जो फोरकास्ट केलं होतं त्याच्यामध्ये अजूनही सुद्धा त्यांनी पॉलिसीमध्ये गव्हर्नरनी क्लिअरली बोललेले आहे की 5.1 पर्यंत इन्फ्लेशन आहे फोरकास्ट. त्याच्या जर खाली दर राहतोय तर डेफिनेटली आर-बी-आयचा एक कम्फर्टेबल झोन किंवा कम्फर्टेबल स्टॅन्समध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर ह्याच्या वर म्हणजे आता 4.4 नंबर्स आपण जूनमध्ये कोर इन्फ्लेशनचे नंबर बघितले, त्याच्या वर जर येणाऱ्या या सेकंड क्वार्टरमध्ये किंवा थर्ड क्वार्टरमध्ये जर नंबर वर गेले टुवर्ड्स 5% इन्फ्लेशन जर जायला लागलं तर मे बी आर-बी-आयचा स्टँड आपल्याला बघायला लागेल की आर-बी-आय रेपो रेट वाढवतं की नाही. पण या क्वार्टरमध्ये हे अपेक्षित नव्हतं म्हणून हा न्यूट्रल स्टँड आर-बी-आयने ठेवला. पण आता सेकंड क्वार्टरमध्ये पुढच्या पॉलिसीमध्ये किंवा त्याच्या पुढच्या पॉलिसीमध्ये आपल्याला बघायला लागेल बेसिस दी इन्फ्लेशन नंबर्स कसे पॅन आउट होत आहेत. आणि तसं झालंच